हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर लीना जाधव, डायरेक्टर ऑफ ला फेसलुक ब्युटी सॅलॉन अँड स्पा क्लिनिक, बदलापूर ईस्ट. आजचा व्हिडिओ एवढ्यासाठी करत आहे की एक अतिशय आनंदाची बातमी आहे की आम्ही एक वेगळा असा एक टास्क करत आहोत. श्री समर्थ कृपा पोळी भाजी केंद्र, मॅनेज बाय रोहिका. ह्याच्या ज्या डायरेक्टर आहेत सौ रोहिणी ढगे यांच्यातर्फे यांचा वाढदिवस आहे येत्या 25 सप्टेंबरला. त्या दिवशी आपल्याला एक उपक्रम करायचा होता, पण त्या दिवशी काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे आम्ही तो कार्यक्रम 26 तारखेला करत होतो. सांगते आहे कार्यक्रम काय आहे ते. हा समस्त महिला वर्गासाठी योवी प्रोफेशनलचं D10 हे पूर्णतः फ्री असणार आहे. त्यामुळे तुमचं प्रॉपर क्लेन्झिंग करून D10 केलं जाईल. आणि असं नाहीये की फ्री आहे म्हणून कसं पण केलं जाईल. मी स्वतः उपस्थित असणार आहे आणि त्याच्यामध्ये प्लस तुम्हाला स्काल्प टेस्ट, हेअर कन्सल्टेशन हे फ्री असणार आहे. आणि अजून बरंच काही असणार आहे रोहिणी ताईकडून, कारण की वाढदिवस त्यांचा आहे. तर असेच कल्पना आली, त्या काल माझ्याकडे आलेल्या आणि त्यांचं असं काहीतरी शिबिर करायचं किंवा काहीतरी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी ते विचार करत होत्या की मी काय करू. तर माझ्याच डोक्यात कल्पना आली आणि म्हटलं आपण असं करूया का म्हणून. तर म्हणून आम्ही हे ठरवलं आणि हा प्रोग्राम आम्ही करत आहोत. तर हा प्रोग्राम येत्या 26 सप्टेंबरला शुक्रवारी, आय थिंक हो फ्रायडे आहे. फ्रायडेला 1 ते 4 मध्ये असणार आहे. आणि प्रत्येकाने जमलं तर शक्यतो नोंदणी करा, कारण की काही असणार आहे फॅसिलिटीज. आम्हाला अजून काही तयारी करायची आहे. त्या एक्झॅक्टली आम्हाला जर आकडा कळला तर जास्त बेटर होईल. जे विदाउट रजिस्ट्रेशन येतील त्यांचेही वेलकम असणारच आहे, पण एक जस्ट आम्हाला आयडिया येते जेव्हा आम्हाला काही प्रिपरेशन्स आधी करायचे असतात तेव्हा. म्हणून दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो उपक्रम आहे हा माझ्या इथे नसणार आहे. हा असणार आहे श्री समर्थ पोळी भाजी केंद्र यांच्या जागेमध्ये. हा जो आहे तो बदलापूर वेस्टला असणार आहे, हेंद्रेपाड्यामध्ये. तर एक ऍड्रेस वगैरे मी सगळा कॅप्शन मध्ये मेन्शन करते. आणि हेंद्रेपाडा रेशनिंग ऑफिसच्या जवळच हा सेशन असणार आहे. तर प्रत्येकाने नाव नोंदणी करवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि सौ रोहिणी ताई ढगे यांची मी खरंच खूप आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली आहे, त्यांच्याकडे बोलावलं. त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद.